मंगळवेढा आगाराच्या वाहकाने विद्यार्थ्यावर दया दाखवली, त्यामुळे त्या वाहकाला निलंबित करण्यात आले. घडलं काय तर मंगळवेढा आगाराचे वाहक श्री हनुमंत सरवदे यांनी दिनांक 10/1/2026 रोजी कर्तव्यादरम्यान ब्रह्मपुरी बस स्टॉप येथून मंगळवेढा येथे कोचिंग क्लासला जाणाऱ्या एका विद्यार्थ्याने पास घरी विचारला आणि त्याच्याजवळ तिकिटाचे पैसेही नव्हते. अशा वेळी दया दाखवून स्वतः त्या विद्यार्थ्याचे तिकीट काढण्यास सहमती दर्शवली. परंतु जातानाचे तुम्ही तिकीट काढणार, परंतु परत येताना माझी पुन्हा अडचण होणार, म्हणून मला उतरून द्या अशी विनंती प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याने वाहकाजवळ केल्यावर वाहक श्री हनुमंत सरवदे यांनी रस्त्यावर मध्येच न उतरवता राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत दामाजी कारखाना चौक या थांब्यावर उतरवले. याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यावर वाहक श्री हनुमंत सरवदे यांचे बेकायदेशीर आणि नैसर्गिक न्याय तत्वाशी विसंगत असे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. या विरोधात महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून बेकायदेशीर निलंबन आणि बेकायदेशीर कारवाई तात्काळ रद्द करण्याची मागणी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या पत्रात केली आहे. याबाबत दिरंगाई झाल्यास महाराष्ट्र एसटी कामगार सेना सोलापूर विभाग तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे. मुख्य म्हणजे वाहकावर कारवाईसाठी ज्या पक्षाच्या आमदाराने पत्र दिले त्याच पक्षाची संघटना आंदोलन करणार आहे. आता हे कसं जमणार तुम्हीच सांगा. म्हणजे सेनेच्या आमदारांनी वाहकाला निलंबित करा म्हणून पत्र दिले आणि सेनेच्या संघटनेने निलंबन मागे घ्या म्हणून आंदोलन करणार आहे. म्हणजे यांचा ताळमेळ कोणीतरी बसवला पाहिजे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही सोलापूर जिल्ह्यात वाहक श्री हनुमंत सरवदे यांची काहीच चूक नसताना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिवहन मंत्री महोदयांनी याची चौकशी करून वाहक श्री हनुमंत सरवदे यांना न्याय द्यावा अशी मागणी सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातील एसटी कामगारांनी केली आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या निलंबनाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा. तुम्ही जर एसटी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद.